हॅलो मित्रांनो, कशा आहात तुम्ही? चला तर मग या व्हिडिओमध्ये नवीन योजनेबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे. ही जी योजना आहे, तर महाराष्ट्र सरकारने प्रत्येक जिल्ह्यांसाठी जिल्हा परिषद योजना सुरू केलेली आहे. तत्पूर्वी त्यांनी ही जी योजना आहे, ती पुणे जिल्ह्यासाठी सुरू केलेली असून, तर या योजनेमध्ये 10 प्लस जास्त योजनेचा सहभाग आहे, हे दर्शवली जातं. याच्यामध्ये घरकुल योजना आहे, सोलार पंप योजना आहे, सोलार पाईप योजना आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही बघायला गेलं असेल तर सोलार एनर्जी सुद्धा योजना आहे. सोबतच पशुसंवर्धन विभागासंदर्भात योजना आहेत. कृषी विभागामध्ये योजना आहेत. दिव्यांग कल्याण योजना आहे. महिला व बाल विकास विभागामार्फत सुद्धा योजना राबवल्या जात आहे. ज्याच्यामध्ये 50 ते 75 ते 100% अनुदान सुद्धा तुम्हाला दिलं जाणार आहे. सोबतच शिष्यवृत्ती योजना सुद्धा या योजनेचा भाग असणार आहे. तर पुणे जिल्हा परिषद कृषी विभाग, पुणे जिल्हा परिषद कृषी विभागात शेतकरी बांधवांसाठी वैयक्तिक लाभाच्या विविध योजना राबवल्या जात आहेत. ज्याच्यामध्ये 75% अनुदान सुद्धा तुम्हाला दिलं जाणार आहे. 5 एच-पी ओपन वेल विद्युत मोटर्स जो पंप संच आहे, हे सुद्धा तुम्हाला या योजनेअंतर्गत मिळू शकते. तर चला तर मग मित्रांनो, यामध्ये कशा पद्धतीने फॉर्म भरायचा, कुठे काय करायचं, सगळी माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला आवडला असेल, तर तुम्ही त्याला लाइक, शेअर, सबस्क्राईब सुद्धा करू शकता. बघा, सर्वात पहिले कायच करायचं तुम्हाला झेड-पी, पुणे, सेसी किंवा सेस योजना वर तुम्हाला टाकायचं. तुम्ही काहीच नाही, डायरेक्ट झेड-पी पुणे जरी टाकलं ना, तुम्हाला पहिली वेबसाईट हेच येते. ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. झेड-पी पुणे सेस योजना जरी टाकलं, तुम्हाला अशा पद्धतीची वेबसाईट दिसेल. ही दिसल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्ही बघितलं असेल, तुम्हाला या वेबसाईटला अशा पद्धतीचं वेब पेज दिसेल, जिथे तुम्हाला जिल्हा परिषद पुणे, जिल्हा परिषद स्वनिधीतील विविध योजनांसाठी अर्ज पोर्टल करण्याचे पोर्टल आहे. म्हणजे इथून तुम्ही अर्ज करू शकताय. मग बघा, अर्ज करण्याचा कालावधी दिलेला आहे या बाजूला, पहिला ऑप्शन. दुसरा, अर्ज कसा करावा याबाबत सूचना आहे आणि तिसरा आहे अधिकारी संपर्क. म्हणजेच काय, की कधी-मध्ये आपण फॉर्म भरला, तर आपल्याला अधिकाऱ्यांशी चर्चा करायचं असतं. तर याच्यावर तुम्ही जर टिक केलं अधिकारी संपर्क, तर तुमच्या पुणे जिल्ह्यामध्ये जितकेही अधिकारी असतील, जेही या विभागांमध्ये येतात, त्यांचा संपूर्ण डाटा या ठिकाणी दिलाय. मी तुम्हाला दाखवणार आहे. डोंट वरी. अर्ज करण्याचा कालावधी म्हणजे या ज्या योजना आहेत, त्या योजनेचा कालावधीची लास्ट डेट कधी आहे, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. मी काय करतो आता टिक करतो अर्ज करण्याच्या कालावधीवर. बघा, याच्यामध्ये मी त्याच्यावर टिक केल्यानंतर जिल्हा परिषद पुणे विविध दिवसांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची माहिती सन 25-26 करिता देण्यात आली आहे. बघा, कृषी विभाग लास्ट डेट जर तुम्ही बघितलं असेल, तर तुमच्या लक्षात येईल 1/9/2025 पासून कालावधी सुरू झालेला आहे. तर अर्ज अंतिम करण्याची 30 तारीख आहे. त्यानंतर स्तरावरील अर्ज छाननीची सुरुवात 1 सेम डेट पासून आणि जी अंतिम छाननी आहे ती 10/10/2025 पर्यंत मिळणार आहे. म्हणजे आपल्याला फॉर्म भरायचा आहे 30/9 पर्यंत. नंतर आहे पशुसंवर्धन विभागासाठी कोणतीच योजना नाही. समाज कल्याण विभागामध्ये सुद्धा अंतिम तारीख आहे 30 म्हणजे तुमच्याकडे अजून 15 दिवस आहे तो तुम्ही हा फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर महिला व बाल कल्याणाबाबत बघा, कमला सोनी योजना मुली-मुलींसाठी व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षणासाठी सुद्धा योजना आहे. 30 तारीख अंतिम तारीख आहे. 5वी ते 12वी मुलींना संगणक प्रशिक्षण योजना आहे. इथे एम-एस-सी-आय-टी सारख्या ज्या योजना आहेत त्या. ग्रामीण भागातील अनुसूचित जाती क्षेत्रातील महिलांना व्यवसाय म्हणून वस्तू पुरवणे, शिपाई हे सुद्धा या ठिकाणी दिलं आहे. 30 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. हे झाल्यानंतर जर तुम्ही काय करा, त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, अधिकारी संपर्क आहे. इथे तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल. तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे, इथे सुद्धा त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिली आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, एवढी माहिती तुम्हाला भेटली, की अशा पद्धतीचे तुमच्यासमोर अधिकारी संपर्कवर टिक केल्यानंतर बघा बारामती, भोर, इंदापूर वेगवेगळ्या लोकांचे नंबर तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ही इन्फॉर्मेशन भेटली, तर इकडे जायचं आहे. बघा, मुख्य पृष्ठ अर्जदार विविध योजनांची माहिती. विविध योजनांची माहिती म्हणजे कृषी विभागात मध्ये कोणत्या योजना येतात, समाज कल्याण विभागामध्ये कोणत्या योजना येतात, महिला व बाल विभागामध्ये कोणत्या योजना, दिव्यांग कल्याण, पशुवर्धन याच्यामध्ये एकदा गो थ्रू होऊन जा म्हणजे पाहून घ्या कोणत्या-कोणत्या योजना आहेत आणि त्याच्याखाली बघा आवश्यक कागदपत्र दिली आहेत. बरोबर? हे कागदपत्रे तुम्हाला लागणार आहे. तर बघा आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत आणि त्याच्या साइझ पण सांगितल्या आहेत. प्रत्येक याची जी साइझ आहे हे 2 पेक्षा जास्त नसावी म्हणजे 2 पेक्षा 2 एमबी पेक्षा कमी असावी. अर्जदाराचा फोटो, बरोबर? आधार कार्ड, बँक पासबुक, रेशन कार्ड, जात प्रमाणपत्र असल्यास, दारिद्र्य रेषेखाली आहात तुम्ही म्हणजे बी आहात, तर तुमचे त्याचे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. दिव्यांगाचे प्रमाणपत्र, जन्मतारीख, दार जो जात तुमची आहे म्हणजे तुमची जी कास्ट आहे, तो पुरावा या ठिकाणी पाहिजे.
त्यानंतर त्या योजनेसाठी अर्ज करावायचा आहे, त्या योजनेसाठी आवश्यक असलेली कागदपत्र म्हणजे 7/12 आहे, 8 उतारा आहे, लाईट बिल आहे, या गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जर आपण पुढे गेलो, तर आपल्या लक्षात येईल, की आता कुठे जायचं मग? तुम्ही विविध योजनांमध्ये गेलात बघा, आवश्यक कागदपत्रे बघितली. बघा इथे ऑप्शन आहे अर्जदार, बरोबर? त्या अर्जदारवर तुम्ही टिक करायचं. 2 येईल, 2 ऑप्शन ओपन येईल. बघा अर्जदारवर टिक केल्यानंतर 2 ऑप्शन ओपन होईल. त्याच्यामध्ये नवीन अर्जदार आणि दुसरा येईल अर्जदार. बरोबर? अर्जदार म्हणजे कोण आहे? ज्यांनी ऑलरेडी केलेलं आहे. त्याच्यावर आपल्याला जायचं नाहीये. आपण नवीन आहोत, तर आपण काय करू? नवीन अर्ज करू. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचं वेब पेज ओपन होईल. बघा नवीन अर्जदार नोंदणी. मग तुम्ही तुमचं आडनाव पहिले टाकायचं आहे, तुमचं नाव टाकायचं आहे, वडिलांचे नाव टाकायचे आहे, आईचे नाव टाकायचे आहे. बरोबर? वडिलांचं नसेल तर पत्नीचंही तुम्ही नाव टाकू शकता. संपर्कासाठी तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि ओ-टी-पी मिळवावर टिक करायचं आहे. ओ-टी-पी मिळाल्यानंतर तुम्ही इथे ओ-टी-पी टाकला, तर काय होईल? तुमचं पुढचं पेज जाईल. सोबतच तुम्हाला इथे काय कसायचा पासवर्ड. फॉर एक्झाम्पल मी सांगतो एक छोटासा पासवर्ड. समजा तुमचं जर नाव मोहन असेल, बरोबर? मोहन असेल, तर mohan@123 टाकलं तरी हा तुमचा काय होईल? लॉगिन पासवर्ड होईल. बरोबर? आणि तुमचा मोबाईल नंबर तुमचा लॉगिन आयडी होईल. हा पासवर्ड. मग जर कुणी तुम्ही कोणताही टाकू शकता. तुमचं नाव आहे XYZ त्याचं @gmail.com जरी टाकलं तरी चालेल. काही हरकत नाही. बरोबर? ओ-टी-पी टाकला. त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाला तुम्हाला काय येईल? तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे. म्हणजे तालुका निवड करायची आहे. पंचायत पंचायत समिती. गावाचं नाव काय? पिन कोड काय? तुमचा ईमेल आयडी असेल तर टाका. नाही टाकलं तरी काही हरकत नाही. मग तुमचा प्रवर्ग म्हणजे तुमची जात कोणती आहे? ओ आहे, हिंदू आहे, कास्ट जे काय असेल तुम्ही जात टाका. इतर प्रवर्ग टाका. तुमचा आधार कार्ड नंबर टाका. तुमचा रेशन कार्ड नंबर असेल तो टाका. तुमच्याकडे दारिद्र्य रेषेचा कार्ड असेल त्याचा नंबर टाका. दिव्यांगाचा प्रकार असेल म्हणजे तुम्ही फिजिकल हँडिकॅप असाल ते टाका. त्याचा आयडी टाका. त्याचं प्रमाणपत्र टाका. तर हा झाला ऑप्शन. त्याच्यानंतर तुमच्याकडे 5 मध्ये येईल बँक माहिती जरा. तुमची जे बँक आहे त्याचा IFSC कोड तो टाकल्यानंतर बँकेचे नाव, शाखा आणि बँकेचा जो आधार क्रमांक आहे तो सुद्धा तुम्हाला टाकायचा. ठीक आहे. मग नंतर काय रे? अपलोड आवश्यक डॉक्युमेंट म्हणजे तुम्हाला डॉक्युमेंट लावायचे आहे. बघा अर्जदाराचा फोटो पहिलेच सांगितलं होतं मी तुम्हाला. बँक पासबुक, जात प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि रेशन कार्ड कंपल्सरी आहे. ठीक आहे. तुम्ही टाकले. रहिवासी दाखला. रहिवासी दाखला काय असतो? मित्रांनो, की आता हा तर बंद झालेला आहे. म्हणून तुम्हाला मी सेल्फ डिक्लेरेशनचा एक फॉर्म सांगतो. तो कशा पद्धतीचा असेल? बघा अशा पद्धतीचा सेल्फ डिक्लेरेशनचा फॉर्म असेल. हा पहिले तुम्ही काय करायचा? डाउनलोड करायचा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. त्याची प्रिंट काढायची. तिथे तुमचा फोटो लावायचा. तुमचं नाव, गाव, पत्ता सगळं त्या ठिकाणी लिहायचं आणि खाली सिग्नेचर करून, ठीक आहे? या ठिकाणी काय करायचं? अपलोड करायचं. अपलोड केल्यानंतर काय करायचं? सेव्ह करायचं. सेव्ह केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा मेसेज येईल, जिथे तुम्हाला लिहिलंय तुमची सर्व माहिती जतन केली जात आहे. तुम्ही ओकेवर टिक करा. ओकेवर टिक केल्यानंतर अशा पद्धतीचं वेब पेज दिसेल, जिथे तुम्हाला जिल्हा परिषद पुणे, जिल्हा परिषद स्वनिधीतील विविध योजनेसाठी अर्ज करण्याचे सांगितलेले आहे. बघा इथे मोबाईल नंबर टाकला तुमचा आणि तो पासवर्ड नाही का mohan@gmail.com आपण ठरवलं होतं किंवा mohan@123 ठरवलं होतं तो. तो तुम्ही ठरवलाय तो. नंतर काय करा? लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तुमच्याकडे अशा पद्धतीचा एक फॉर्म ओपन होईल, एक वेब पेज ओपन होईल. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर तुमच्या समोरच आहे, की तुम्ही कोणत्या योजनांसाठी काय आता इथे पात्र आहेत. बघा समाज कल्याण योजनेमध्ये 20% निधी योजनेअंतर्गत 100% अनुदानावर साहित्याचा लाभ घेण्यासाठी योजना आहे. 30 तारीख आहे. मागासवर्गीय व 5% दिव्यांग निधी 20% पर्यंत अशा वेगवेगळ्या योजना तुम्हाला दिसतात. बरोबर? तर जी योजना तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे, त्याच्यावर टिक करा. समजा ही घ्यायची आहे, याच्यावर टिक करा. ही घ्यायची आहे, याच्यावर टिक करा. ही घ्यायची आहे, याच्यावर करा. ही घ्यायची आहे, याच्यावर घ्या. आपण कृषी विभागाची योजना घेऊ, त्याच्या माध्यमातून आपण पुढे जाऊ. पहिल्यांदा कृषी विभाग बघली. मी याच्यावर टिक केलं. त्याच्यानंतर अशा पद्धतीचा एक म्हणजे पॉपअप ओपन होईल. ते तुमची संपूर्ण माहिती दिली जाईल. बरोबर. जी माहिती तुम्ही भरलेली आहे, ती माहिती या ठिकाणी आली. आल्यानंतर तुम्हाला इथे विचारलं जाईल, की तुमचा फार्मर आयडी काय? थोडंसं खाली घेतलं, तुम्हाला विचारलं जाईल. दाखवतो मी तुम्हाला बघा. तो फॉर्म दिसला तुम्हाला? त्याच्या खाली जर आलं, तर बघा इथे फार्मर आयडी विचारलेला आहे. पहिली सगळी तुमची डिटेल्स आली. थोडंसं स्क्रोल करून खाली आलं, तुमचं काय आहे? फार्मर आयडी आहे. मग फार्मर आयडी जर तुम्हाला माहीत नसेल, तर तुम्ही कुठे जायचं आहे? बघा सरळ टाकायचं आहे फार्मर आयडी. काय टाकायचं आहे? फार्मर आयडी. फार्मर आयडी टाकल्यानंतर जी पहिली वेबसाईट येईल, बरोबर? त्याला आपण MHFR ॲग्री टॅग.gov.in
ही वेबसाईट आहे ज्याला ॲग्री स्टॅक सुद्धा म्हणतात. याच्यावर गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं काहीच लॉगिन वगैरे करायचं नाही. डायरेक्टली काय करायचं चेक एनरोलमेंट स्टेटसवर जायचं. चेक एनरोलमेंट स्टेटसवर गेल्यानंतर तुमचा आधार क्रमांक टाकायचा. आधार कार्ड जो नंबर आहे, तो तुम्ही त्या ठिकाणी टाकायचा आणि तिथे काय करायचं गेट फार्मर आयडी. फार्मर आयडी. बरोबर. तुम्हाला ओ-टी-पी टाकावा लागेल आणि ओ-टी-पी टाकल्यानंतर तुमचा फार्मर आयडी मिळेल आणि फार्मर आयडी टाकल्यानंतर बरोबर. पुढे फॉर्म चालला जाईल. ही सगळी इन्फॉर्मेशन जशी आहे तशी तुम्ही या ठिकाणी भरा. त्यानंतर बघा अपलोड आवश्यक कागदपत्रे 2 पेक्षा जास्त नसावी. या ठिकाणी तुम्ही जास्तीत जास्त पी-डी-एफ अपलोड करण्याचा प्रयत्न करा. पहिले तुम्ही इमेज जरी ओपन केलं तर अपलोड केलं तर चालत होते. पण इथे तुम्हाला पी-डी-एफ करावं लागेल. बघा शेतीचा 8 उतारा, कुटुंब, छोटे कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र. हे बघा बाजूला दिसतंय की डाउनलोड करा. ऑप्शन आहे. इथेच डाउनलोड करायचे तुम्हाला. हे जे आहे ना डायरेक्ट त्यावर क्लिक करायचं. एक पॉपअप ओपन होईल. तिथे पी-डी-एफ डाउनलोड करायची, ती भरायची आणि इथे पुन्हा अपलोड करायची. 7/12 उतारा आणि सिंचन सुधारित विविध पंप संचालन जे लाईट बिल असतं ते अपलोड करणं गरजेचं आहे. बघा अशा पद्धतीचा तो नमुना असेल. तुमचं नाव आहे, कोणाची मुलगी आहे, जे काय असतील या पदासाठी आहे किंवा अर्ज तर असं आहे. जे काय असेल ते तुम्ही इथे भरा. खाली सिग्नेचर करून त्या ठिकाणी अपलोड करा. अपलोड केल्यानंतर बघा इथे दिसतात रिसेट करा, अर्ज पाठवा किंवा प्रिंट व्ह्यू. इथे काय करायचं? टिक करायचं आणि अर्ज पाठवावर टिक. अर्ज पाठवावर टिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचा तुमचा जो फॉर्म आहे हा फिलअप केला जाईल आणि याची प्रिंट काढायची. बरोबर? जर प्रिंट पाहिजे असेल तर तुम्ही ठेवायची. नाही झालं असेल तर काही गरज नाहीये काही काढायची कारण की आपल्याकडे ऑलरेडी सगळ्या गोष्टी आहेच. आपण ऑनलाईन लॉग इन करून आपण बघू शकतो. प्रिंट काढल्यानंतर तुमचा फॉर्म सक्सेसफुल झाला. अशा पद्धतीने ज्या योजनेसाठी तुम्ही फॉर्म भरलेला त्या योजनेसाठी तुम्ही पात्र ठरणार आहे आणि त्याची जी अंतिम यादी आहे, तुम्हाला सांगितलंच आहे 10/10/10/2025 ला लागणार आहे. म्हणजे पुढच्या महिन्यामध्येच लागणार आहे, की म्हणजे त्या योजनेचा तुम्हाला लाभ मिळणार आहे की नाही मिळणार आहे. अशा पद्धतीने जिल्हा परिषद पुणेमध्ये कशा पद्धतीने फॉर्म भरायचा, जिल्हा परिषद योजनांचा याची सविस्तर व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलेला आहे. जर तुम्हाला काही प्रश्न असतील, तर तुम्ही मला व्हिडिओच्या माध्यमामध्ये कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. जय महाराष्ट्र, जय